आम्हाला बोलवून, प्राध्यापकांना बोलवून त्यांनी म्हटलं की ये कॉलेज तुम्हारे बाप का नहीं है, ये हमारे सिस्टम से चलेगा असं म्हणून ते अंगावर आले, आमच्या अंगावर जाऊन ही व्यक्ती जोरजोरात ओरडत होती. आणि मग हे जेव्हा आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो आणि त्यांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी आम्हालाही सांगितलं यहाँ से निकल. कालची परिस्थिती अशी आहे, विद्यापीठातल्या सर्व महाविद्यालयांचा MT म्हणजे आमच्याकडे पगार येण्यासाठी जे प्राचार्यांच्या खात्यात जमा होतात ते पैसे आलेत. हा म्हणतो आलेच नाही, आमचा पगार अजूनही झालेला नाही. आम्ही याविषयी सुद्धा JD ऑफिसला आणि विद्यापीठ, हे विद्येचं माहेरघर आहे आमचं प्रांगण महाविद्यालयाचं. या प्रांगणामध्ये अशा मानसिक रुग्णाला ठेवू नये. अंजनगाव सुर्जी शहरामधील नामांकित शिक्षण संस्था म्हणजे श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय. प्राचार्य आणि शिक्षकांमध्ये आज तीव्र वाद होऊन त्याचे रूपांतर थेट हाणामारीपर्यंत झाल्याची घटना आपण बघितली आहे. आणि आता शिक्षकांनी कुठली भूमिका घेतली आहे पाहूया सहारा समाचारचा पुढील आढावा. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे सहारा समाचारमध्ये. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्था महाविद्यालय म्हणजे श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय. या महाविद्यालयामध्ये सकाळी प्राचार्य आणि शिक्षकांमध्ये आज तीव्र वाद होऊन त्याचे रूपांतर चक्क हाणामारीमध्ये झाल्याची घटना आपण सकाळी बघितली आहे. या घटनेनंतर महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्गाने अंजनगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार महाविद्यालयातील एका शिक्षकाची कॉलेजमध्ये येताना गाडी पंक्चर झाल्याने सुमारे 5 मिनिटाचा उशीर झाला आणि या कारणावरून प्राचार्य वशिष्ठ चौबे यांनी संबंधित शिक्षकांना गेट बाहेर उभे ठेवले. तसेच उशीर का झाला, तुमच्या वडिलाची बापाची शाळा आहे का, अशा अवमानकारक आणि अवाच्य भाषेत शिक्षकांना दमदाटी केल्याचा आरोप देखील शिक्षकांनी केला आहे. यावेळी झालेल्या वादातून प्राचार्य चौबे आणि शिक्षकांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला, जो पुढे हाणामारीपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षकांनी आरोप केला आहे की प्राचार्य चौबे हे शिक्षकांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक करत असून मनमानी कारभार करत आहेत. तसेच प्राचार्य चौबे हे 2 दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. असे असताना देखील एक तथाकथित एक्सटेन्शन घेऊन पुन्हा प्राचार्य पदावर विराजमान झाल्याचा आरोपही शिक्षकांनी केला आहे. एक्सटेन्शनचा लेखी पुरावा मागितला असता तो दाखविण्यास नकार दिल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे. या प्रकरणामुळे संताप्त झालेल्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन प्राचार्य चौबे यांच्या विरोधात अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच अशा प्रकारे शिक्षकांचा छळ करणाऱ्या प्राचार्यासोबत आम्ही काम करणार नाही अशी ठाम भूमिका या सर्व प्राध्यापक वर्गाने घेतली आहे. दरम्यान ह्या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास अंजनगाव पोलीस करत असून महाविद्यालयातील परिसरात तणावाचे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. अंगावर जाऊन ही व्यक्ती जोरजोरात ओरडत होती. आणि मग हे जेव्हा आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो आणि त्यांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी आम्हालाही सांगितलं यहाँ से निकल जाओ. जर अशा प्रकारची मनोवृत्ती घेऊन एखादा प्राचार्य शिक्षकांशी, प्राध्यापकांशी बोलत असेल तर त्यांची मानसिकता कुठली आहे हे आपल्याला माहिती. सर, सध्या वशिष्ठ चौबे हे प्राचार्य आहेत की अनधिकृत आहेत, या संदर्भात तुमचं काय? अनधिकृत आहेत आणि त्यांनी तुमच्या माध्यमातूनच सगळीकडे हा प्रचार केला की माझं 3 वर्षाचं मला पत्र मिळालेलं आहे. हे तुम्हालाही माहिती आहे. त्यांच्याकडे अद्यापपर्यंत या घटकेला जितके वाजले असतील आतापर्यंत त्यांच्याकडे एकही कागद पुरावा म्हणून असल्यास मागून घ्यावा. सर, त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बिना एक्सचेंजचा खुर्चीवर बसू शकत नाही, गुन्हा दाखल होते की नाही. मग असं असूनही गुन्हा जर दाखल होत नसेल तर मग आम्हाला आज यावं लागलं. हा प्रसंग घडला आणि आम्ही सगळ्यांचा आता बांध फुटलेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही आज इथून निघणार पण नाही. मानसिक पिळवणूक करून आले ते काय? मानसिक आणि आर्थिक सर्व लोकांना विनाकारण सस्पेन्शनच्या नोटीस देत राहते आणि नंतर वापस पैसे उकळत राहते. आणि कालची परिस्थिती अशी आहे, विद्यापीठातल्या सर्व महाविद्यालयांचा MT म्हणजे आमच्याकडे पगार येण्यासाठी जे प्राचार्यांच्या खात्यात जमा होतात ते पैसे आलेत. हा म्हणतो आलेच नाही, आमचा पगार अजूनही झालेला नाही. आम्ही याविषयी सुद्धा JD ऑफिसला आणि विद्यापीठाला तक्रार करणार. सर, ते अनधिकृत आहेत, तर या संदर्भात तुम्ही कुलगुरू, कुलसचिव यांना काही माहिती दिलेली आहे का? काल आम्ही सगळीकडे माहिती दिलेली आहे. त्यांच्याकडून तुम्हाला अजून तरी काही आले नाही. आता तुम्ही नेमकं कॉलेजमध्ये जाणार नाही असं तुम्ही एक पवित्रा घेतलेला आहे, काय विषय? कॉलेजमध्ये जाऊ यापुढे आम्ही त्यांच्या नेतृत्वात कार्य करणार नाही. आम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाऊन, कॉरिडॉरमध्ये जाऊन त्यांना हे सांगणार आहोत. पूर्ण व्यवस्थापनाला पण हे सांगणार आहोत की आम्हाला या अशा विकृत माणसाच्या नेतृत्वामध्ये यापुढे कार्य करायचं नाही. तुम्ही आता प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून तुम्ही कुलगुरूला काय हे देणार आहे? महोदय,
हा व्यक्ती म्हणजे शिक्षण क्षेत्राला मिळालेला खूप एक विकृत कलंक आहे. कृपा करून हे विद्येचं माहेरघर आहे आमचं प्रांगण महाविद्यालयाचं. या प्रांगणामध्ये अशा मानसिक रुग्णाला ठेवू नये. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे, विभाग प्रमुख आहे. आणि आज आम्ही अवघे 2-3 मिनिट उशीर असताना त्यांनी डॉक्टर वशिष्ठ चौबे यांनी गेट बंद केलं. ते त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, 31 जानेवारीला संपलेला. तसं तर त्यांचे 2 जानेवारीलाच 62 वर्ष पूर्ण झालेले आहेत. परंतु अनधिकृतपणे ते इथे कॅबिनमध्ये बसलेले आहेत आणि आम्हाला बोलवून, प्राध्यापकांना बोलवून त्यांनी म्हटलं की ये कॉलेज तुम्हारे बाप का नहीं है, ये हमारे सिस्टम से चलेगा असं म्हणून ते अंगावर आले. आमच्या खूप अर्वाच्य मोठ्याने धमकावण्याच्या भाषेत बोलले. आणि आम्ही म्हणून कित्येक या 9 वर्षापासून या व्यक्तीचा जो मानसिक आणि आर्थिक त्रास आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला, तो आम्ही आज झुगारून देत आहोत. आम्हाला हा प्राचार्य नको आहे. याच्या नेतृत्वात आम्हाला यापुढे कार्य करायचं नाही आहे. ती दिलेली आहे त्या माहितीचा आम्ही सगळ्या महिला वर्ग समर्थन करतो. मॅडम 2 दिवसा अगोदर आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये आलेलो होतो आणि सांगितलं त्यांनी की बा तुमच्याकडे चार्ज दिलेला आहे आणि एक्सटेन्शन मिळालं असं सुद्धा सांगितलेलं. काय सांगा? तर माझ्याजवळ जे जुनं पत्र होतं त्या जुन्या पत्रानुसारच मला त्यात कंटिन्यूचं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे पत्र दिलं आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं आदेश रद्द करण्यात आलेला आहे असं त्याच्यात लिहिलेलं नाही आहे, म्हणून तुम्ही करू शकता. पण त्याच्यानंतर मला मॅनेजमेंटकडून थोडीशी विनंती करण्यात आली, विनंतीवजा सूचना करण्यात आली की मॅडम आजच्या तारखेत तुम्ही कुठेही सह्या करू नका. तेव्हापासून मी सह्या करणं बंद केलं. आता वशिष्ठ चौबे हे प्राचार्य पदावर आहेत का? एक्सटेन्शन मिळाला का? याची कल्पना आम्हाला कुणालाही नाही. हे सगळं तुम्हाला मॅनेजमेंटला विचारावं लागेल. डॉक्टर कविता नरेंद्र मालोकार.